आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। उद्या मुंबईमध्ये महायुतीच्या नियोजन समितीची महत्त्वाची बैठक। निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीकडून समितीची स्थापना। समितीमध्ये भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाच्या 2 सदस्यांचा समावेश। महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, शरद पवारांनी काळजी घ्यावी। जातीच्या मुद्द्याला पवारांनी हातभार लावू नये, राज ठाकरेंचा पवारांवर निशाणा। सरन्यायाधीशांच्या न्यायालयामध्ये 3-1 वर्ष फक्त तारखाच पडताय। चंद्रचूड साहेबांची नातवंड सुप्रीम कोर्टात विराजमान झाल्यावर न्याय मिळेल। सामनामधून न्यायव्यवस्थेवर खोचक टिप्पणी। कोर्टानं ठरवलं तर 4 दिवसांमध्ये निकाल लागेल, पण 3 वर्ष फक्त तारखाच पडताय। सामनातून न्यायव्यवस्थेवर उपहासात्मक टिप्पणी। कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा वाढवण्याची चिन्ह। पवार गटाकडून कोल्हापुरात किमान 5 जागांचा आग्रह। चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर उत्तर आणि इचलकरंजी या 5 जागांची मागणी। राज्यातील शाळांच्या विविध प्रश्नांसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोर्चा काढणार। उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। पूजा खेडकरची यूपीएससीच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका। यूपीएससीकडून उमेदवारी रद्द केल्यानं याचिका। बदलापूरमधील रेअर फार्मा कंपनीमध्ये रिॲक्टर आणि रिसिव्हरचा स्फोट। रिसिव्हर उडून 400 मीटर अंतरावरील चाळीवर पडला। चाळीमध्ये राहणारे 3 जण जखमी। अमेरिकेमध्ये मंदी येण्याच्या भीतीनं जगभरातील शेअर बाजारावर परिणाम। जपानचा शेअर बाजार 8% कोसळला, तर भारतीय शेअर बाजारामध्ये सेन्सेक्स 1900 अंकांनी घट घडला।